त्याच्या विरोधात पाहिले गेलं तर एक जवळची टीम साळोख एक जबरदस्त टीम आहे. गोलंदाज पहिलाच सुरेख चेंडू हाताळतोय. पहिले चेंडूमध्ये निर्धापिकी करतोय. चांगली सुरुवात करतोय आपल्या टीमसाठी. संतोष संतोष गोलंदाजी मार्क होती पाहतो आपण कले टीम कडून. समोर एक लेफ्ट हँड फलंदाज आहे अमर. उलटा चेंडू इथं मात्र चांगला फटका आहे. क्षेत्रक्षेत्र तेवढं चांगलं पाहायला मिळतंय. एका धावरती समाधान मानावं लागतंय. त्या उंचार मारण्याच्या प्रयत्नामध्ये पूर्णपणे बीट होतोय मिलिंद. इथं षटकार खेचण्याचा प्रयत्न केला होता परंतु चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती मारा केला जातो. संतोषाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चांगले पाहायला गेलं तर एक आजचा दिवस त्यामध्ये साळोख टीमला आणि डोनेवाडी टीमला मात्र इथं एंट्री भेटलेली आहे लो गटामध्ये. आणि हा सुद्धा निर्धाव काय टप्पा पाहतोय आपण गोलंदाजीवरती. अचूक टप्प्यावरती मारा केला जातो. कधी तर गुडली स्पॉटवरचा चेंडू राहतोय. कधी यॉर्करमध्ये चेंडू कधी बॅटखाली चेंडूमध्ये पाहिलं गेलं तर 3-4 टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. एकच टप्पा ठेवला जात नाहीये. हा फुलटॉस चेंडू होता परंतु इथं क्रॉस द लाईन खेळला फटका. थोडस प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाने परंतु हा चौकार मिळेल. एक चौकाराच्या मदतीने टोटल पाहतो आपण धावाकडे धावा लागल्यात त्या मात्र साळोख टीमच्या. बिनबाद 5. आणि आणि इथं मात्र पकडो क्या जितो मॅच परंतु इथं टोपा झेल जमला दान झालाय. एक वाघाला जीवदान दिलं इथं आपण. येणाऱ्या काळामध्ये ही झेल आपल्याला कुठपर्यंत महागडी ठरेल. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्कीच याचं मोबदला भोगावा लागेल. तर इथं षटक क्रमांक मला वाटतं की पहिलं संपुष्टात आलंय. धावपल जाऊन पोहोचलोय. टोटल पाहतोय बिनबाद 6 या अंकावरती ती मात्र साळोख टीमची धावसंख्या. चला स्पीडअप घ्या. टीम मीटिंग नको जास्त. पंच आपण वॉर्निंग द्या. मेन पंच अजय वाघमारे. आपण प्रत्येक टीमला वॉर्निंग द्या. प्रत्येक गोलंदाजाला वॉर्निंग द्या. जास्त टीम मीटिंग घेतली तर सामने होणार नाहीये. बॉलची पूर्तता करायचे. चेंडूची पूर्तता करायचे. चला टाइमपास करू नका आपण. 2 चेंडू आपल्याकडे दिलेले आहेत पंचांकडे. त्यामध्ये आपण सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्याला अतिरिक्त बॉल दिला जाणार नाही. व्यक्तिक पहिला आणि षटक क्रमांक दुसरं घेऊन येतोय मात्र कले टीम कडून पाहतो आपण गोलंदाज रोहित. आणि इथे नक्कीच राजेश वाघे कोल्हाड आपले राजेश वाघे हे यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांनी येऊन इथं विराजमान व्हायचं. त्यांचा जो सन्मान केला जाईल. कोरळवाडी स्वतः आज कले टीमला मात्र आज इथं घेऊन आलेत ते. तर आपण यायचंय राजेश. नक्कीच माझ्या हातामध्ये मंगाशी माईक नव्हतं ना तर मंगाशीच आपण त्यांना इथं आमंत्रण करणार होतो. राजेश वाघे नक्कीच इथं DN पवार सुद्धा आपली वाट पाहत आहेत. तर आपण इथं यायचंय. आपला इथं मान सन्मान केला जाईल. फौजी चषक 2026 मध्ये पर्व पहिला असेल. आणि चला स्पीडअप घ्यायचा आहे. आपल्याला आजच्या दिवसामध्ये एक संघ क्वालिफायसाठी सेमीफायनलमध्ये दाखल होईल. त्यासाठी
आपल्याला वेळ मिळणं गरजेचं आहे. इथं फसवा चेंडू होता. पाहूया. लो ड्रेसच्या चेंडूची फेकी झाली होती. काही समजलं नाही. बॅट कट आहे का पंच? बाईज, लेग बाईज. टीमच्या खात्यामध्ये 1 रन जोडली जाईल. धावफलक पाहतो आपण टोटल एका धावच्या मदतीनं 8 या अंकावरती. ज्याची आपण झेल सोडली होती तो फलंदाज स्ट्रायकरला पाहतो आपण मिलिंद, एक स्फोटक फलंदाज. रोहित गोलंदाजी मार्ग होती पाहतो आपण कले टीमकडून दुसरे षटक हाताळण्यासाठी. कर्णधारांनी विश्वास दाखवला रोहितवरती. फुल टॉच चेंडू, परंतु इथं मात्र मिलिंद सारख्या फलंदाजाला मात्र चकवण्यात यशस्वी झालाय. पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता होते. 9 चेंडूचा खेळ झालाय. 8 धावा धापलकावरती फक्त पाहिलं गेलं तर पुन्हा शॉर्ट पिच चेंडू. एकच टप्पा ठेवला जात नाही. पाहिलं गेलं तर जबरदस्त गोलंदाजी आणि कदाचित 22 धावांच्या आत जर इथं रोखण्यात आलं तर महिली संघ मात्र इथं खुश असेल. गोलंदाजी तेवढी चांगली. आणि इथं मात्र पकडो क्या जितो मॅच. इथं झेल जमला दान झालाय. 2 धावा इथं कंप्लीट होतील. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होणार का? परंतु झालाय आणि सक्सेसफुल. 3 धावा कंप्लीट. इथं झेल होता परंतु त्या झेलच्या मोबदल्यात 3 धावा भोगाव्या लागल्यात. धावफलक जाऊन पोहोचले 3 धावाच्या मदतीनं 11 या अंकावरती. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर चालू आहे. शिल्लक असताना पाहतोय आपण ट्रॅकल फलंदाज अमर ओपनिंग जोडी पाहतोय आपण. परंतु धावफलक खूपच कासवाच्या गतीने इथं नाराज असतील सागर या फलंदाजांवरती. आणि इथं अपील, परंतु तटस्थ पंच. 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 11 धावा. त्या 3 धावा जर झाल्या नसत्या तर कदाचित फक्त 8 होत्या. आणि आता तिसरा गोलंदाज कोण असेल? कोणावरती विश्वास दाखवणार कल्ले टीमचा कर्णधार? रमेश कर्णधार. चला स्पीडअप घ्या रमेश. कोण आहे गोलंदाज? सचिन वरती विश्वास दाखवलाय. पाहूया. मिलिंद सारखा स्फोटक फलंदाजाला मात्र अजूनपर्यंत एकही चौकार षटकार मात्र मारून दिला नाहीये 2 गोलंदाजांनी. अतिशय. आणि गेले मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला मात्र सचिन गोलंदाजी मार्कवरती पाहता आपण इथं स्फोट शॉर्ट पिच चेंडू. शॉर्ट पिच चेंडू होता. याला मात्र सीमारेषे बाहेर फेकून देणं गरजेचं. क्रॉस द लाईन खेळणं गरजेचं होतं मिलिंद्याला. आणि इथं फटका फसलाय. आणि काय खराब फलंदाजी. मला तर वाटतंय की ही अपेक्षा नव्हती मिलिंदकडून. योगेश नक्कीच एक रोहित शर्माचा फॅन. आणि जर्सी नंबर पाहतो आपण 45. आणि एस टी सुद्धा मात्र रोहित शर्मा सारखीच. त्याला स्पीडअप घ्यायचा आहे योगेश आपण. इथं नाराज केले दोन्ही ओपनिंग फलंदाजांनी टीमला. इतर पहिले टीम कुठंतरी डिसिजन चुकीचं वाटलं की त्यांनी हा निर्णय का घेतला. कारण कुठंतरी हाय स्कोर झाला असता तर कदाचित पुढच्या फेरीमध्ये बाय मिळाली असते. पण त्यांना बाय नको वाटतं. बाईक पाहिजे. कुठंतरी आपल्या
एखाद्या खेळाडूला ती बाईक मिळावी तो प्रयत्न करत असताना तिथे चांगला फटका, स्टेट ऑन ग्राउंड फटका आणि गॅप मध्ये चेंडू थांबणार नाहीये. क्षेत्ररक्षण थोडासा पंबल पाहायला मिळतोय. गेल्या गेल्या मात्र चौकाराने स्वागत केलंय, सुरुवात केली योगेशाने. 15 धाबा धापलकावरती 3 चेंडूचा खेळ उर्वरित शिल्लक. आणि नशिबाचा चौकार. काय केलं यष्टीरक्षकाने इथं, चुकीला माफी नाही. बॅटला नाही, बॅट कट नाही ना पंच, लेग बाजे का, लेग बाईज. आणि इथं पाहिलं गेलं तर नक्कीच 23 धाव म्हणजे हाय स्कोर झालाय. मोहिली टीम थोडीशी नाराज. हा 3 चौकार गेलेत ना, इथं कुठेतरी नाराज झाली मोहिली टीम. ते स्टेट ऑन ग्राउंड क्षेत्ररक्षकाने थोडीसा हलगर्जीपणा दाखवला आणि यष्टीरक्षकाने सुद्धा मात्र चुकी केली. कुठेतरी योगेश आपल्या टीमसाठी धावून आलाय असं समजावं लागेल. योगेशच्या बरोबर नशीबच मैदानामध्ये गेलं चालक टीमच्या साठी. चला मोहली टीम आणि डोनेवाडी दोन्ही टीमचे कर्णधार अश्विन करता या. एक जबरदस्त लढत पाहायला मिळेल. पाहिलं गेलं तर एक जबरदस्त संघ डोनेवाडी त्याच्या विरोधात मोहिली टीम. किती षटकाचा सामना असेल, 2 षटकाचा. मला वाटतंय की 2 षटकाचा सामना ठेवावा, कारण होणार का. टाइम 5:45 झालेत आणि क्वालिफायसाठी आपण एक संघ काढण्यासाठी आपण चला 2 षटकाचा सामना असेल याची आपण नोंद घ्यावी. 5:45 वाजलेत. चला स्पीडअप घ्या. अजून हे 3 षटकं होऊन परत एक सामना, परत त्यानंतर एक सामना होणार आहे. त्यामुळे आपण 2 षटकाचा सामना आयोजित करण्यात येत आहे, कारण आज संघाने काही उशीर केला. आणि पाहतो इथं आपण धाबलकडे धावा लागल्यात. 23 ना, 24 धावांची गरज असेल विजयासाठी, ती मात्र टीम कल्ले टीमला. चला टाचून साठी ये तूच. 2 षटकांचा सामना असेल. चला परत लांबून येणं गरजेचं नसेल. हो, जे होतील तेच आपण करणार. पहिल्या दिवशी जे होतील ना तेच लास्ट पर्यंत होणार आहेत. वेळ किती असो, कमी असला तरी चालेल. इथं मात्र क्रॉस द लाईन खेळला फटका, त्या दिशेला प्रोटेक्शन आहे. चेंडू उचलणार, फेकणार दुसऱ्या धाग्यांचा प्रयत्नामध्ये, परंतु इथं थांबवलंय ट्रॅकर फलंदाज. कोणी मारला, सचिन आणि गुरु. सचिन आणि गुरु अशी ओपनिंग जोडी होण्यावाली टॉच बिन. 2 षटकाचा सामना आहे.
आणि आजच उरकून घ्यायचं आहे क्वालिफायसाठी. आता तुम्हाला बाय बीची संधी नाही, डायरेक्ट आहे. जिंकल तो विजय संघाबरोबर भिडेल. बॅटिंग ओके, बॅटिंग घेतलेले क्षेत्रींसाठी आमंत्रण केले होते मात्र मोहिली टीमला. कधी कधी मोहिली टीमने मात्र नशिबाने हा सामना जिंकलाय. लो स्कोरिंगचा मॅच होती, तर नशीब कुठंतरी चांगलं आहे मोहिली टीमचं. उलटा चेंडू आणि सीमारेच्या बाहेर फेकून दिलाय चेंडूला 6 धावांसाठी. हा येतोय षटकार. कोणी मारला? गुरुच्या बॅटमधून. गुरुनाथच्या बॅट चेंडूची पूर्तता करा लवकरात लवकर. अशी जर आपण गोलंदाजी केली तर आधीच आपला लो स्कोरिंग मॅच आहे. कुठेतरी ओपनिंग फलंदाजांनी साळुक्या मात्र नाराज केलं इथे. चांगली अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावं लागेल. पुन्हा मात्र विकेट. खराब गोलंदाजी. चला बॉल घ्यायचा आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय गुरुनाथच्या बॅटमधून. धापलक जाऊन पोहोचलंय 13 अंकावरती. अजूनही मात्र 11 धावींची गरज. 11 ना, 11 धावींची गरज आहे. आयता त्रिफळा. आता मात्र कमबॅक गोलंदाजीने केले. 2 फटके खाल्ले परंतु आपली कामगिरी गुरुनाथने मात्र चोखपणे पार पाडले. संघाला चांगले योगदान दिले. चला समीर नेक्स्ट फलंदाज 1 डाऊन साठी. समीर जायचंय लवकरात लवकर मैदानामध्ये. स्पीडअप घ्यायचा आपण. नक्कीच पाहता आपण एक जबरदस्त आयोजन नियोजन पाहता आपण. श्री गणेश मोहिली क्रिकेट संघ मोहिली यांच्या आयोजित मेजर साहेब फौजी चेसक. आणि या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात मात्र 10 टीमने मात्र सहभाग घेतला. आणि हा मात्र एक सोपा झेल. चला पाठोपाठ दुसरा विकेट मिळतं इथे. रोहित 4थ्या क्रमांकावरती. नक्कीच स्टार टेनिस वर्ल्ड या लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हरेज केली जाते. ऑफ साईडला टोलला हा चेंडू पाहतो आपण. येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने धापलक पाहतोय. टोटल धापलकर धावा लागल्यात 17. षटक क्रमांक पहिल्या संपुटात आलंय. खूपच महागडे षटक मानावं लागेल. तरी 2 विकेट घेतले होते आपण, परंतु जास्त धावा इथं खर्च केल्यात. अवघ्या 7 धावींची गरज आहे. येणारे 12 चेंडू आणि 7 धावींची गरज. चला स्पीडअप घ्या. नक्कीच इथं ऑफसाईड टोलच्या प्रयत्नामध्ये बॅटची येत लागते परंतु इथं गोलंदाजी चांगली करावी लागेल निलेश या गोलंदाजाला. चांगले अचूक टप्प्यावरती मारा केला जातोय. पाहिलं गेलं 2 चेंडूची फेकी होते. निर्धाव फेकी करतोय. चांगली गोलंदाजी. क्या बात आहे, क्या बात आहे. जसं तसं उत्तर दिलं जातंय. ही ह्या जर षटक मिडल टाकला ना निलेशनी, नक्कीच माझ्याकडून 500 रुपये पारितोषिक दिलं जाईल.
निर्धाव षटक म्हणजे मिडल षटक टाकलं तर, परंतु ट्रॅकर फलंदाज पाहूया. सचिन इथे मात्र नक्कीच षटक इथं पुन्हा फेकलं गेलं नाही, परंतु इथं 2-3 धाव्यांच्या प्रयत्नामध्ये पाहूया. 2 धावा कंप्लीट झाल्यात. आपल्याला जाऊन पाहतो टोटल 19 अंकावरती 8 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. 8 चेंडू 5 धाब्यांची गरज आहे. अजूनही जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत अजूनही कोणी सामना जिंकला नाहीये. इथं फटका गॅप मध्ये चौकार. सामना बरोबरही सुटलाय. एका धावेची गरज असेल.